हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी. पहा, NHM नंदुरबार याच्यामध्ये वेकन्सीज ज्या आहेत त्या रिलीज झालेल्या आहेत. नॅशनल हेल्थ मिशन राष्ट्रीय आरोग्य अभियान याच्या अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यामध्ये ज्या काही आरोग्य विभागामध्ये पद आहेत, जसं की स्टाफ नर्स आहे, अकाउंटंट लेखापाल आहे किंवा वैद्यकीय अधिकारी फिजिशियन, या सर्व पदांसाठी वेकन्सीज ज्या आहेत त्या डिक्लेअर झालेल्या आहेत. कोणत्या पदासाठी वेकन्सीज आहेत, किती असणार आहेत आणि वेतन किती मिळणार आहे याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ते पाहण्याआधी बघा, अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस जे आहेत ANM JNM साठी सुरू झालेले आहेत. त्यामध्ये जे पण तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत. आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय 8010457760 या नंबरवरती. तर आता आपण जाणून घेऊया की NHM म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान याच्या अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यामध्ये ज्या काही वेकन्सीज डिक्लेअर झालेल्या आहेत त्याबद्दल इन्फॉर्मेशन. तर बघा, आणि एक महत्वाची गोष्ट ही आहे की ही जी काही पदभरती होणार आहे ती कंत्राटी पद्धतीने म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती होणार आहे. 11 महिन्यांच्या कॉन्ट्रॅक्टसाठी ही जी काही पदभरती आहे ती होणार आहे आणि डायरेक्ट इंटरव्ह्यू घेऊन तुमचं सिलेक्शन जे आहे ते केलं जाणार आहे. पण ज्या स्टुडंट्सना बिलकुलच एक्सपिरियन्स नाहीये त्यांच्यासाठी चांगलीच अपॉर्च्युनिटी आहे. ठीक आहे, तर बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान याच्या अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यासाठी पदभरती प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे आणि तिथे कंत्राटी आणि करार पद्धतीने मानधन जे आहे त्या तत्वावरती या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज जे आहेत ते मागवण्यात आले आहेत. ठीक आहे, तर याच्यामध्ये पद कोणते कोणते आहेत बघा. गायनेकोलॉजिस्ट आहे, त्यानंतर आहे पेडियाट्रिक्स, त्याची 13 पदं आहेत. त्यानंतर महत्वाचं जे पद आहे तुमच्यासाठी मेडिकल ऑफिसर MBBS या पदासाठी पण वेकन्सीज आहेत. तसेच बघा, स्टाफ नर्स फिमेल याच्यासाठी पण वेकन्सी असणार आहे. टोटल 17 वेकन्सीज आहेत. तुमचं JNM जर कम्प्लीट झालेला असेल JNM चा कोर्स तर तुम्ही हा फॉर्म जो आहे फिलअप करू शकता आणि त्याच्यासाठी सॅलरी जी आहे तुम्हाला 20,000 एवढी मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी जे काही आरक्षण आहे त्याच्यामध्ये बघून घ्या आणि लक्षात घ्या, स्टाफ नर्स फिमेल फक्त इथे रिक्रूट केल्या जाणार आहेत. त्यामध्ये पण लक्षात घ्या, SC आणि ST याच्यासाठी प्रत्येकी एक वेकन्सी आहे. VJA NTB NTD यांच्यासाठी एक आहेत. OBCच्या 3 वेकन्सी आहेत. EWS कॅटेगरीच्या 2 आहेत. SCBCच्या 2 आहेत आणि ओपनच्या 4. अशा टोटल मिळून 17 वेकन्सी ज्या आहेत स्टाफ नर्स फिमेल या पदासाठी आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही वेकन्सी जी आहे ती फिलअप केली जाणार आहे. त्याच्यानंतर पहा, अकाउंटंट म्हणजेच लेखापाल या पदासाठी एक वेकन्सी आहे आणि NTC ची ही वेकन्सी आहे पहा. आणि वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी पण वेकन्सीज आहेत. वैद्यकीय अधिकारी BAMS तुमचं जर कम्प्लीट झालेलं असेल तर तुम्ही फॉर्म जे आहेत फिलअप करायचे आहेत. ठीक आहे, तर लक्षात घ्या, वैद्यकीय अधिकारी MBBS संवर्गातील अनुक्रमांक 1 ते 8 पदांची थेट मुलाखत जी आहे ती त्याकरिता दिनांक 6/1/2026 रोजी सकाळी 10 वाजता आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेली आहे. म्हणजे डायरेक्ट इंटरव्ह्यू जो आहे तो तुमचा कंडक्ट केला जाणार आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला आधी फॉर्म जे आहे ते फिलअप करायचे आहेत. ठीक आहे, आणि लक्षात घ्या, हे जी काही 9 ते 21 म्हणजे ज्याच्यामध्ये स्टाफ नर्स वगैरे सारखी पदं होती त्याच्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान याच्या अंतर्गत आरोग्य विभाग जे आहे जिल्हा परिषद नंदुरबार मध्ये त्यांनी पोस्टाद्वारे आणि कुरिअरद्वारे अथवा बाय हँड म्हणजे प्रत्यक्षात जाऊन तुमचे जे काही सुट्टीचे दिवस जे आहेत सुट्टीचे दिवस सोडून तुम्ही अर्ज जो आहे तो सादर करायचा आहे. बाय पोस्ट किंवा कुरिअर करायचा आहे. ऑनलाईन अर्ज इथे स्वीकारले जाणार नाहीयेत. ठीक आहे, ऑनलाईन अर्जासाठी कोणतीही त्यांनी वेबसाईटची लिंक वगैरे प्रोव्हाइड केलेली नाहीये. इथे तुम्हाला बाय हँड ऑर एल्स पोस्टने किंवा कुरिअरद्वारे तुमचे अर्ज जे आहेत ते पोस्टाद्वारे किंवा कुरिअरद्वारे किंवा बाय हँड तुम्हाला ते प्रोव्हाइड करायचे आहेत. ठीक आहे, इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज, त्यांचा वयाचा पुरावा, पदवी किंवा पदविकेचं प्रमाणपत्र जे आहे, तसेच गुणपत्रिका, काउन्सिल रजिस्ट्रेशनचं प्रमाणपत्र, शासकीय संस्थांमध्ये काम केल्याचं अनुभवाचं प्रमाणपत्र आणि नियुक्ती अधिकाऱ्यांच्या आदेशाच्या प्रतीसह तसेच जात प्रमाणपत्र दिनांक 5/12/2025 ते 18/12/2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत या कालावधीपर्यंत आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार या पत्त्यावरती तुम्ही पोस्टद्वारे किंवा कुरिअरद्वारे तुमचा हा अर्ज जो आहे तो प्रोव्हाइड करायचा आहे. दिलेल्या जे काही तुम्हाला प्रमाणपत्र सांगितलेले आहेत किंवा तुमचा वयाचा पुरावा वगैरे जे
आहे ते जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यासह तुम्हाला हा अर्ज जो आहे तो सादर करण्यासाठी 18/12 म्हणजे 18 डिसेंबर पर्यंतचा कालावधी जो आहे प्रोव्हाइड केलेला आहे. 18 तारखेपर्यंत तुम्ही काय करायचं आहे तर तुमचा अर्ज जो आहे तो जिल्हा परिषद नंदुरबार या पत्त्यावरती सेंड करायचा आहे. ठीक आहे. आणि इथे त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे आणि बाय हँड म्हणजे स्वतः जरी तुम्ही तिथे जाऊन ऍप्लिकेशन देऊन आलात तरी चालणार आहे. आणि 18/12 नंतर आलेल्या अर्जांचा जो काही आहे विचार केला जाणार नाही असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि पुढे लक्षात घ्या, सरळ सरळ इथे नमूद केलेलं आहे की ही जी काही भरती प्रक्रिया आहे ती नमूद केलेली पदे 11 महिने 29 दिवस किंवा त्यापेक्षा कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत. तर लक्षात घ्या, ही जी पदं दिलेली आहेत इथे ही सगळी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची पदं आहेत. 11 महिन्यांच्या कालावधीसाठी ही पदं जी आहे ती भरण्यात येणार आहेत. पण ज्यांना कामाचा एक्सपिरियन्स नाहीये किंवा अनुभव नाहीये त्यांच्यासाठी बेटर अपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही नंदुरबार जिल्ह्याच्या आसपास कुठे राहत असाल तर तुमच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे. फॉर्म फिलअप करून घ्या. ठीक आहे. तर लक्षात घ्या, नॅशनल हेल्थ मिशन म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियान याच्या अंतर्गत जिल्हा परिषद नंदुरबार मध्ये ज्या काही वेकन्सीज आलेल्या आहेत विविध पदांसाठी त्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये कोणती पदं आहेत, किती पदं आहेत, त्याच्यासाठी सॅलरी तुम्हाला किती मिळणार आहे याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. फॉर्म फिलअपची लास्ट डेट जी आहे 18 डिसेंबर आहे. तोपर्यंत तुम्ही फॉर्म जो आहे फिलअप करून घ्यायचा. आणि त्यानंतर लक्षात घ्या की अकॅडमीमध्ये ANM GNM असेल, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. त्यामध्ये जे पण तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे त्याचं डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत. आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. 8010457760 हा नंबर आहे. पहा, या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.